कसं वाटलं तुला आमचा सातारा? ब्युटिफुल प्लेस. थँक्यू यार, खूप हेल्प झाली तुझी. प्लीज डोंट थँक. बाय द वे, तू काय करतेस? निघतेस की थांबणार आहेस? तनिषा, थांबणार आहेस की निघणारच लगेच? एवढ्यात नाही जाणार मी. म्हणजे अरे रिलॅक्स. जे काम करायला मी आली ते झाल्याशिवाय कशी जाऊ? ते व्हायला नको का? कुठलं काम? सी, इकॉनॉमिकल ट्रान्झॅक्शन्स आर डन. पॉवर ऑफ अटर्नी व्हायला हवी. फॅक्टरी सुरू करायला लागेल, ती तुझ्या ताब्यात द्यायला लागेल. आय होप थिंग्स वर्क आउट. सगळं माझ्या मनासारखं व्हायला हवं. सगळं तुमच्या मनासारखं होईल. घ्या प्रसाद. थोडाच घेते. हो. येऊ. येस. बाय. बाय. मी माझ्या मनासारखं करून घेतेच, त्यामुळे आताही माझ्या मनासारखंच होणार. तू या घरातून, इंद्राच्या आयुष्यातून बाहेर जाणार आणि मी इंद्राची बायको होणार. बाय. हां, येऊ मी. हो, बाय. 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 येऊ मी. हो, हॅलो. कुठे? कुठे काय? तुम्ही सोडा बघून जाऊ द्या. अरे सोडा म्हणजे काय? मला गप्पा मारायच्या तुझ्याशी. गप्पा मारण्यासाठी वेळ नाही आपल्याकडे. काम आहेत मला. जाऊ. आणि कसली काम आहे तेवढी इम्पॉर्टंट आज? असं काय करताय? वटपौर्णिमा आहे उद्या. हो. बाय द वे, काय करतात वटपौर्णिमेमध्ये? काय करतात म्हणजे उपवास करतात, वडाची पूजा करतात, वडाला 7 प्रदक्षिणा मारून ही प्रार्थना करतात की 7 जन्म मला हाच नवरा मिळावा. ग्रेट या. बाय द वे, 7 जन्म हीच बायको हवी असेल तर काय प्रोसेस आहे? काय प्रोसेस आहे? काही प्रोसेस नाही, असं काही नसतं. अरे हा, असं कसं? म्हणजे तुला 7 जन्म हाच नवरा हवाय म्हणून तू पूजा करणार आणि वट प्रदक्षिणा वगैरे ते जे सगळं करणार, आणि मला तूच बायको हवी असतील पुढचे 7 जन्म आणि माझ्यासाठी काहीच नाही प्रोसेस. याला काय अर्थ आहे? आपण असं काही नसतं तर मी काय सांगू बरं तुम्हाला? पण ठीक आहे, हरकत नाही. काही ऑप्शन नसला मग काय झालं? मला 7 जन्म तूच बायको म्हणणार नाहीस आणि ती मी मिळवणारच. कशी माहिती? कशी? अशी. जरा जरा हे मन खोळावती, पुन्हा पुन्हा तुझ्याकडेच गारे धावते. तू सांगना, तूच सांगना रे. जरा जरा हे मन खोळावते. आजही आसवे वाहू दे, तुझ्या सोबती सोबती राहू दे. धड धड हृदयाची हे सांगते. जरा जरा हे मन खोळावते.
पुढचे 7 जन्म तूच मला बायको म्हणून मिळशील. आज पुन्हा एकदा आपल्या घरात आल्यावर किती बरं वाटतंय नाही. मला तर वाटलं होतं सगळं काही संपलं, पण काही म्हणा, आपल्या घरात येऊन जे सुख मिळतं ना ते जगात कुठेच राहून मिळत नाही. खरंय, या घरात आल्यावरती असं वाटतं की या घरानं आईच्या मायेनं आपल्याला कुशीत घेतलंय. कसं असतं नाही, आपण आयुष्यभर कष्ट करतो, घर उभं करतो, मग घरी आपल्याला माया लावतं. इतके दिवस या घरासाठी जीव तुटत होता, आता पुढे जीवाला बरं वाटतंय. पण काय भीती वाटते. भीती? कसली भीती? भीती म्हणजे इतके दिवस तुम्ही आणि राणी खेळीमेळीनं राहत होतात, आनंदात राहत होतात, एकमेकांशी जुळवून घेतलं होतं. पण या घरात आल्यावरती तुमचं मन बदलणार तर नाही ना, अशी भीती वाटते. नाही, माझं मन बदलणार नाही. अहो, मला माझी चूक कळली आहे. राणीबद्दल माझा गैरसमज झाला होता. राणी जशी मला वाटते तशी नाही आहे. चांगली मुलगी आहे ती. घर सावरलंय त्या पोरीने आपलं. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आता बदलणार नाही. आता सगळं असं छान राहणार आहे. आता उगाच ना भलता सलता विचार करून स्वतःला त्रास नका करून घेऊ. सगळं छान होईल. मालती, तुमचा स्वभाव मला माहिती आहे. तुम्ही कधी गैरसमज करून घ्याल आणि टोकाचं वागाल, काही सांगता येत नाही. म्हणून भीती वाटते. ओके देन सी यू टुमॉरो. चालेल? अगं मला उद्या नाही जमणार तनिषा. का? काय झालं? काही झालं नाहीये. आई म्हणजे असं होतं की उद्या लगेच फॅक्टरी सुरू नव्हती करायची आम्हाला. एनी प्रॉब्लेम? नाही अगं, प्रॉब्लेम काही नाही आहे. आईचं म्हणणं होतं की एक पूजा घालूया आपण पहिले आणि मग नंतर काम सुरू करूया फॅक्टरीचं, है ना. आणि या सगळ्या गोंधळात कामगारांना पण खूप स्ट्रेस आला असेल, त्यांना पण खूप प्रॉब्लेम झाला आहे आणि त्यांना पण सुट्टी मिळाली तर बरं होईल ना. चालेल. मग आपण कामाचं उद्या भेटून बोलूया. पण उद्या खरंच मला जमणार नाही ग. का नाही जमणार? का नाही जमणार ग? उद्या वटपौर्णिमा आहे ना. अरे पण त्यात तुझं काय काम आहे? नाही, काम असं काही नाही आहे, बट मला एक छोटंसं सरप्राईज द्यायचं आहे राणीला. ऐक ना, पूजा झाली की आपण डिस्कस करूया सगळं. मी तुला नंतर कॉल करतो. हॅलो. हो पण इंद्रा. हॅलो. हॅलो इंद्रा. हॅलो इंद्रा, आवाज येतोय माझा? इंद्रा, एम आय ऑडिबल? हॅलो इंद्रा, मी बोलतीये तुझ्याशी. हॅलो.
फोन खाली पडला, काय झालं? काय सर, काय झालंय? अहो तू फोन आर्या, इंद्रा, हॅलो. मी नव्हतो नंतर. काय? म्हणजे मी बोलतो नंतर तुझ्याशी. हा, बाय. हॅलो. उजलीस फेलो, तर राणीसाठी माझा फोन कट करतो. काय झालंय? काय काही नाही. काय सर? काय काही नाही. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. काय सरप्राईज? सांगतो. हा? तिकडे इथे इथे उभी राहा, इथे उभी राहा. हा, सर काय चाललंय काय तुमचं? सांगतो सगळं सांगतो. हा. रेडी? बा मुलायचा होशियार. एक मिनिट, ते बादाब राहिला. परत करूया. बा मुलायचा बादाब होशियार, माडिकांच्या राणीसाहेब येत आहेत हो. या राणीसाहेब या. हा. रेडी? हो. हो. सराव, पण एक कपाट वगैरे लावण्याची काय गरज होती? मी केलं असतं ना सगळं नंतर. पण छान वाटलं मला. थँक्यू. थँक्यू काय? तू या घरासाठी जे काही केलंस ना राणी, त्याच्या कम्पॅरिझन मध्ये काही नाहीये. बरं चला युवराज, आता हुकमाच्या राणीला झोप आलीये, उशीर पण खूप झालाय, झोपूया आपण. हॅलो. हॅलो. हा. काय शोधते? अहो सर, आपण इथे गादी ठेवतो, कुठे गेली? गादी कसली? कशाला? गादी. मी झोपणार कशावर? हो हा, तर हुकमाच्या राणीची झोपण्याची सोय इथे केली. ये काम. पण मग तुम्ही कुठे झोपणार? मी तिथे. राणी, काय झालं? काही नाही. आणि हे बघ, मला माहिती मी खूप चुकीचं वागलोय पास्टमध्ये, आणि मी प्रयत्न करतोय माझ्या चुका सुधारायच्या.
इकडे बस. उठ. माझ्या बेडवर का बसलीस? इथल्या कुठल्याच गोष्टीवर तुझा काही हक्क नाहीये. अगं बेशुद्ध जरी पडणार असशील ना तरी तिथेच जाऊन पडायचं जिथे तुझी जागा आहे. पुन्हा माझ्या बेडवर दिसलीस ना तर याद राख, बेडवर बसलीस ना माझ्या, आता तुझा स्पर्श झालेली बेडशीट सुद्धा नको आहे मला. होल्ड होल्ड बाय द वे, आपल्यासोबत आणखी 2 जण झोपणार आहेत. हा कोण? सांगता. अहो. हे दोघं. आय होप डोंट माइंड. नाही, तुम्हाला चालणार असेल तर मलाही चालेल. खरं सांगू तर मला खूप भारी वाटतंय. तुम्ही माझं कपाट लावलं, मला एवढं प्रेम देताय, हे सगळं खूप छान वाटतंय. थँक्यू. असं झालंय ना की तुझ्यासाठी काय करू आणि काय नको, जेन्युइनली मी असं फील करतोय की तू ना खूप काही डिझर्व करतेस, पण समाव तुला ते मिळालंच नाही. तर मला असं फील होतं की मी खूप ब्लेस्ड आहे की मला ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे तुला त्या सगळ्या गोष्टी देण्यासाठी. मी ना खूप खूप प्लॅनिंग करायचा प्रयत्न करतो की तुझ्यासाठी हे करेन, तुझ्यासाठी ते करेन. खूप चुकलो मी सुरुवातीला. आता मला माझ्या चुका सुधारायच्या आणि मी सुधारेन आणि करेन मी सुद्धा. मी ना तुझी सगळी स्वप्न पूर्ण करणार आहे, बघतो. ऑब्विसली मी nothing. I love you. काही हेल्प हवी आहे का माझी? नाही नाही नको. केली नवऱ्याने हेल्प थोडी, तर काय फरक पडतोय?
सगळं कळतंय हा मला. हल्ली जरा जास्तच हेल्प करतो करताय. सारखी नुसती संधी शोधत असता. संधी शोधायची वेळच येऊ द्यायची नाही ना मग माणसाने. द्यायची ना संधी समोरच्याला. बरं वाटतं थोडं समोरच्याला पण. असं आहे होय. आणि काय द्यायची संधी? का बरं द्यायची म्हणजे हक्क असतो नवऱ्याचा. आता माझं प्रेमच एवढं आहे तुझ्यावर म्हटल्यावर काय करणार. असं आहे होय. बर. तुला पाहता आजही, तुला पाहता आजही, हसते या मनी चांदणे, हसते या मनी चांदणे, बहरून प्रीत ये अशी गाली पडे खळी जशी, साथ तुझी मला हवी जीवनी, बहरून प्रीत ये अशी गाली पडे खळी जशी, साथ तुझी मला हवी जीवनी. काय झालं? अरे बापरे, लागलं का? कुठे लागलंय बरं? तरी मी म्हणत असते कशाला लावायच्या त्या पिढा नाही जमत ना आपल्याला. काय हे काय नाही लागली आहे ना पेन? नाही लागलाय. काय जर तुम्ही पण नाही ग, मी जस्ट तुझी परीक्षा घेत होतो. कसली परीक्षा? आय वॉज जस्ट चेकिंग की तुझं किती प्रेम आहे माझ्यावर. हो का? मग कळेल तुम्हाला लवकरच किती प्रेम आहे माझं तुमच्यावर. Oh really? I would love to know that. आता नाही कळणार आहे की ते नंतर कधीतरी. या